नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर आता अर्ज करण्याच्या 2 पद्धती या सांगितलेल्या आहेत. ही माहिती सरकारतर्फे दिली गेली आहेत. तर अर्ज करण्याच्या आता फक्त 2 पद्धती असणार आहेत. तर अर्ज करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे आणि त्या कोणत्या आहे, तर ते इथे आपण बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता, अदिती तटकरे मॅडमनी महत्त्वपूर्ण अशी माहिती ट्विट केलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी असे इथे सांगण्यात आलेले आहे. तर लक्षात असू द्या, ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो तर त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचे त्या आवाहन करण्यात आलेले आहेत. तर लक्षात असू द्या, नारी शक्ती दूत ॲपद्वारेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर अशी माहिती इथे सांगण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे, तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि ऑनलाईन फॉर्म हा भरू शकता. तर पहिली जी पद्धत होती ती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा फॉर्म नारी शक्ती दूत ॲपद्वारे भरू शकता. यानंतर दुसरी पद्धत म्हणजे ज्या महिलेला नोंदणी करावायची आहे त्या ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरू शकतात. तर असं हे सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाकडे जाऊन हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका हे तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देतील. तर आता या योजनेसाठी 2च पद्धती आहे. तर पहिली पद्धत म्हणजे नारी शक्ती दूत ॲपद्वारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या युवानटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.